आम्ही धाराशिव जिल्ह्यातून भूमपारंडा पातुड या गावातून आलेलो आहे। हे प्रताप सरनाईक हे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। इथं ज्यांनी जी आमची व्यवस्था केलेली आहे हे पाहून आमचं मन भारावून गेलेलं आहे। असंच त्यांच्या हातून पुढील कार्य वाढत राहो, आमच्या जिल्ह्यात कायमचे पालकमंत्री राहावेत ही आमची अपेक्षा आहे। माझं नाव देवयानी रामकृष्ण उईके आहे। मी अमरावती जिल्ह्यातून आलेली आहे आणि याआधी मी 2 वर्षापासून पोलीस भरतीचे फॉर्म भरत आहे। याआधी मी मुंबईला फॉर्म टाकला होता, तर तिथे मी एवढ्या दुरून आल्यावर एका 12 घंटाचा पूर्ण प्रवास केल्यानंतर मी बाहेर झोपून भरती दिली होती सर, आणि त्यामध्ये मी लेटसुद्धा झाली होती। पण यावर्षी असं काहीच झालेलं नाही, कारण नाईक सरांनी जे अरेंजमेंट केली आहे ते एकदम बेस्ट आहे। कारण दुसऱ्या जागी जर अरेंजमेंट केली तर फक्त राहण्याची अरेंजमेंट होते सर, जेवणाची, पाण्याची, आणि इथे ऑलमोस्ट AC सुद्धा पण आहे। एवढी मी अरेंजमेंट आजपर्यंत कुठे बघितली नाही आहे, त्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार मानते। आणि तुम्ही जे आमच्याबद्दल विचार करून आमच्यासाठी जे अरेंजमेंट केली आहे ते आमच्यासाठी खूप मोठी अरेंजमेंट आहे। आणि इथे जेवढे पण आलेले आहे सगळे गरिबांचे लेकरं आहेत सर। तुम्ही आमच्यासाठी खूप छान अरेंजमेंट केली आहे आणि सतत अशी करत राहाल अशी मी आशा बाळगते, आणि खूप खूप मोठा आभार सर तुम्हाला। मी महादेव शिंदे, राहणार अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। या ठिकाणी मीरा भाईंदरला जे राहण्याची विद्यार्थ्यांची भरतीसाठी आलेल्या मुलांची जी सोय केलेली आहे ती सोय अतिशय सुंदर आणि चांगली केलेली आहे, मोफत केलेली आहे। प्रताप सरनाईक साहेबांना सर्व विद्यार्थ्यांच्या भरतीच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत मी त्यांचं धन्यवाद मानतो, कारण खरं समाजकारण काय असतं ते साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलं। आज तागायत महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही सोय कुठल्याही भरतीच्या विद्यार्थ्यांची झालेली नाही, ती सोय या ठिकाणी आम्हाला मीरा भाईंदरला पाहायला मिळाली। आणि खरंच समाजकारण काय असतं ते आम्हाला या ठिकाणी या साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। या ठिकाणी आलेली जी विद्यार्थी आहेत ही एकही विद्यार्थी त्यांच्या मतदारसंघातला नाही। आज जर आपण पाहिलं तर बरेचसे मंत्री किंवा जे का असतील ते सर्व मतदारांना आपल्याकडे कशा पद्धतीनं आकर्षित करता येईल या उद्देशानं त्यांच्या सोयी सुविधा करतात। पण या ठिकाणी आलेला एकही विद्यार्थी त्यांच्या मतदारसंघातला नसताना त्यांची एवढी चांगली सोय AC रूम त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं समाजकारण आहे। आणि यामुळं आम्ही प्रताप सरनाईक साहेबांचं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने भरतीला आलेल्या मुलांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो। आणि अशी सोय अगदी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या नागपूरमध्ये सुद्धा केलेली नाही, ही सोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। तुमच्याच पत्रकारांच्याच माध्यमातून ही बातमी आदरणीय सरनाईक साहेबांपर्यंत पोहोचली। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिला की ताबडतोब या मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात यावी। ज्या पद्धतीने मुलं त्या मैदानाच्या बाजूला रस्त्यावर झोपत होती, तिथे उंदरांचा प्रादुर्भाव होता, कचरा होता, गटर होतं, त्यांच्या आरोग्याला धोका होता, हे सर्व बाब लक्षात घेता ही मुलं ज्या ज्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आलेली आहेत या मराठी बांधवांसाठी उभं राहणं हे माणूस म्हणून, या शिवसेनेचे संपर्क नेते म्हणून तथा आमदार आणि मंत्री म्हणून प्रताप सरनाईक साहेबांनी आम्हाला सांगितले की माझं प्रथम कर्तव्य आहे की या मुलांसाठी मी उभं राहिलो पाहिजे। ताबडतोब त्यांना आपण हॉलची व्यवस्था केलेली आहे, अत्यंत वातानुकूलित AC हॉल या मुलांसाठी आहेत, पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केलेली आहे। अतिशय सुखरूपपणे हा 5वा दिवस या ठिकाणी पूर्ण होतोय। दर दिवशी मीरा भाईंदर शहरामध्ये भरतीसाठी जवळजवळ सकाळी 6 वाजता 1250 विद्यार्थी व 8 वाजता 1250 विद्यार्थी, याचा अर्थ 2,500 विद्यार्थी या भरतीच्या प्रक्रियेला सामोरं जात आहे। त्यातले जवळजवळ 1000पेक्षा जास्त विद्यार्थी या प्रताप सरनाईक साहेबांनी सुरू
सुरू केलेल्या आसऱ्याचा व भोजनाचा या ठिकाणी लाभ घेत आहेत. कुठेतरी असं वाटतं की ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने दाखवून दिलं आहे की शिवसेना पक्ष हा रस्त्यावरचा प्रश्न आहे. पक्ष आहे या रस्त्यावरती उतरूनच काम करतो. लोकांची समस्या, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंची जी शिकवण आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण, अगदी तंतोतंत फलन मीरा भाईंदर शहरात होतं. आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून आंदोलन आणि चळवळ या प्रमुख गोष्टीला अत्यंत महत्त्व दिलं होतं आणि त्याच पावलावर चालून आदरणीय या शहराचे संपर्क प्रमुख प्रतापजी सरनाईक साहेब हे शिवसेना पुढे घेऊन जात आहे. जय महाराष्ट्र. आणि मंत्री साहेबांचा म्हणजे प्रतापचा सरनाईक साहेबांचा आभार जेवढं मानू तेवढं कमी आहे. आज या पोलीस भरतीसाठी कुठलाच मीरा भाईंदरचा पालिकेचा अधिकारी म्हणजे आयुक्त झाले किंवा मीरा भाईंदर महापालिका झाली, इथे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी पण लोक आहेत, पण गरिबांच्यासाठी इथे उतरले नाही. आणि ही जी पोलीस भरती आहे, हा पहिल्या दिवशी जो व्हिडिओ व्हायरल झाला का मुलं रस्त्यावर झोपलेत आणि त्याच्यानंतर त्या रस्त्यावरचा जो प्रकार होता तो साहेबांपर्यंत पोचला, सरनाईक साहेबांपर्यंत, आणि त्यांनी लगेच या मीनाताई ठाकरे हॉलमध्ये त्यांची सोय केली. पहिल्या माल्यावर पूर्ण फुल झालं होतं, तर दुसरा फ्लोअर आहे तो पण आज चालू केला की मुलांची सोय झाली पाहिजे. त्यांना झोपण्यासाठी खाली अंथरूण पण दिलं आणि त्यांच्यासाठी जेवणाची पण सोय केली. मी खरंच सल्यूट करतो सरनाईक साहेबांना. आणि ही जी आलेली मुलं आहेत, ही युवक आहेत, हे पुढचं भविष्य आहे. या महाराष्ट्राला लागणारा पोलीस या भरतीतून निवडून येणार आहे आणि त्यांच्यासाठी साहेबांनी केलं आहे. तर त्यासाठी खूप मनापासून आम्ही युवा सैनिक पण मीरा भाईंदरचे सर्वजण धन्यवाद करतो. आणि एक गोष्ट सांगावी अशी वाटते, लॉकडाऊन जेव्हा झालं होतं तेव्हा पण लोकांना जेवण देण्याचं काम प्रताप सरनाईक साहेबांनीच केलं होतं. त्यानंतर दिवाळीमध्ये अन्नधान्य जे शिधा आहे ते पण देण्याचं काम साहेबांनीच केलं. आणि या टायमाला हे पोलीस भरतीमध्ये पण लोकांना जे राहण्याची सोय आणि अन्न जे जेवणाचं हे करण्याचं काम पण साहेबच करत आहेत. आणि शिवसेना हा पक्ष जो 20% राजकारण 80% समाजकारण हे करत चाललं आहे. आणि सरनाईक साहेब ते आम्हाला शिकवतात आणि आम्ही पण त्याच्यावरच पावलावर पाऊल टाकून खारीचा वाटा म्हणून आज इथे सगळ्यांची जी गैरसोय नाही झाली पाहिजे म्हणून आम्ही बघण्यासाठी